नमस्कार. हा तर आपण ही बासुरी वाजवतो वाड्या पार्कला बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेस दिसतात. तर बासुरी तुम्ही कधीपासून वाजवता आणि कसं तुमचं रोजचं रुटीन असतात? भक्त लोक खूप आहे आणि चांगल्या चांगल्या लोकांशी संपर्क झाले आणि पुणे गांधर्व महाविद्यालयामध्ये काही दिवस शिक्षण केलं आणि कोळगाव पार्क अंध शाळेमध्ये 4 वर्ष शिक्षण केलं आणि इथं नगरमध्ये बाळासाहेब दीक्षित म्हणून गुरुजी होते शनी गल्लीत, त्यांच्याकडे काही दिवस तबला शिकलो आणि बासरी त्या गुरूंच्या कृपेने मग हे बासरी पेटी हे वाद्य मला ऑटोमॅटिकच हस्तगत झाले. कारण मी तबल्याची साथ करायचो, व्हायलिन, गिटार, सतार, बासरी, याच्यामुळे मला फ्रीमध्ये वाद्य शिकायला भेटले आणि गुरुचं ज्ञान कानामध्ये सारखं राहिल्यामुळं आणि त्याच्यानंतर एकतारी भजनी मंडळ, सांप्रदायिक भजनी मंडळ या लोकांनी भरपूर साथ दिली. त्याच्यामुळे मी ही बासरी वाजवत राहिलो. आज 50 वर्ष झाले मला हे बासरीची प्राप्ती झालेली. अच्छा. तर मग तुमचं दिनचर्या कशी असते रोजची? हे काय दिवसभर असं काही पैसे भेटून जातात, कधी भेटतात कधी नाही भेटत. कधी कधी मोठाले साहेब लोक भेटून जातात, 1000-500 रुपये देऊन जाणारे भेटतात आणि कोणतीच अपेक्षा नाही करायची, फक्त आपलं संगीत गाजलं पाहिजे ही सगळ्यात मोठी अपेक्षा ठेवून मी हे संगीत वाजवत असतो. आता मला हे हनुमान चालीसा संस्कृत करायचा आहे. अच्छा. तो तुमच्यासारखीची कृपा पाहिजे. अच्छा. तर नमस्कार मित्रांनो. तर आपण आज इथं वाड्या पार्क मध्ये आलोय. यांचं नाव काय तुमचं म्हणले? सतीश शर्मा. सतीश शर्मा नाव आहे यांचं. हो. तर इथे वाड्या पार्क मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस हे दिसून जातील. बऱ्याच वेळेस हे आपले बासुरी वगैरे वाजवत असतात. तर यांना त्यांचे व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी कोणीतरी युट्यूब वरती त्यांना त्यांचे काही भजनी वगैरे त्यांचे गीत वगैरे बासुरी वादन हे त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचंय. तर यासाठी कोणीतरी सपोर्टर पाहिजे. तर कोणी जर असेल तर यांना रील वगैरे बनवण्यासाठी युट्यूब वगैरे शूट करण्यासाठी यांना हेल्प झाली तर मदत होईल. चालेल सर. तुमचं एखादं गाणं वाजवून दाखवतो. वाजू का? हा, वाजवा. गाणं आहे. अच्छा. हा, जणू देही पंढरी आत्मा पांडुरंग. खूप खूप छान. तर तुम्ही यांचं आता बासुरी वादन ऐकलेलंच आहे. तर कोणाला यांना सपोर्ट करता येत असेल तर नक्कीच सपोर्ट करा. आणि हा, तुमचा फोन नंबर सांगा. 8983 8983 33 33 23 आणि 37 या नंबरवर संपर्क साधा. या नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला कोणाला हेल्प करायची असेल तुम्ही यांना हेल्प करू शकता. चालेल. धन्यवाद.